आज इथे येण्याचा योग म्हणजे आमच्याच घरी माझ्याच चुलत्याचं कीर्तन. त्यांचं नाव रामचंद्र पांडुरंग यादव यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आणि या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित नियोजित केलेली ही कीर्तन सेवा. या कीर्तनाला उपस्थित गावातील भजनी मंडळ असतील, परिसरातील भजनी मंडळ असतील, पाहुणे मंडळी असतील, महिला मंडळ, पुरुष मंडळी यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक आणि आमचे बाबा यांच्या चरणी नतमस्तक. कीर्तनाला गायनाचे ते तनुजाताई असतील, प्रतीक्षाताई असतील, मानवीताई असतील, श्रेयताई असतील, श्रेयताई वांडे असतील आणि स्वराताई असतील आणि आमची भक्ती वेदांताचे गुणवान विद्यार्थी यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक. आर कीर्तनाला प्रारंभ. विठ्ठल 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 विठ्ठल. आनंद कंद सच्चिदानंद घन परात परपूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग कोणाचा हे म्हणाल तर पांडुरंगरायाचे एकनिष्ठ भक्त, आळंदी पंढरीची पायी वारी करणारे महान वारकरी संत, कलियुगामध्ये मानव देह घेऊन वैकुंठाला जाणारे एकमेव संत की ज्यांच्या अभंगाच्या भया इंद्रायणीच्या डोहात दगडासहित तरल्या, ते संत श्री क्षेत्र देहू निवासी संत. आता देहू निवासी संत म्हटल्यानंतर कोणते संत? महिला मंडळ तुम्ही सांगा कोणते संत? बोला बोला पटापटा बोला. बर महिला मंडळाला असतात, पुरुष मंडळी सांगा, तुम्ही पुढे बसलाय, कोणते संत? देहू निवासी म्हटलं कोणते संत? हा तर तुकाराम महाराज. आता सर्वांनी सांगा कोणते संत? खाल्लं का? मोठ्याने बोला जरा, कोणते संत? विठ्ठल 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 विठ्ठल. आता एवढे लक्षणे सांगून जर एखाद्या महाभाग्यवंताच्या मुखात श्री जगद्गुरु तुकोबारायांचे नाव येत नसेल तर तो महाभाग्यवंत कमीत कमी आपल्या या कीर्तनात ठेवण्याच्या लायकीचा नाही. तुम्ही म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. अर्थात हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. महाराज म्हणतात तो देव आहे ना तो तुम्ही आपलासा करून घ्या, असा महाराजांचा उपदेश आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपण अभंगाचा सरळ सरळ भावात पाहूया. श्री जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात बोलतात की बाबांनो, तुम्ही तो देव आहे ना तो देव आपलास करून घ्या, त्या भगवान परमात्म्याला तुम्ही आपलास करून घ्या. का? कारण त्याच्याशिवाय तुम्हाला सुख प्राप्त होऊ शकत नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नो हे. श्री जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात बोलतात. तुकोबाराय बोलतात या प्रपंचामध्ये आधीही सुख नव्हतं, आता देखील सुख नाही आणि नंतर सुद्धा सुख नसणार. म्हणजे या प्रपंचामध्ये आधीही दुःख होतं, आता पण दुःख आहे आणि नंतर सुद्धा दुःख असणार. हेरती मायके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान. श्री जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात बोलतात. तुकोबाराय म्हणतात तो अविनाशी भगवान परमात्मा तो तुम्ही आपलासा करून घ्या, त्या देवाला तुम्ही आपलंसं करून घ्या. मग तुम्ही आपलंसं केल्यानंतर काय होईल? तो भगवान परमात्मा तुमच्या दुःखाचं निरसन करून तुम्हाला आपलंसं बनवेल. अविनाश करिया पुलिया ऐसे मनाला वेपिसे गोविंदाचे. तुकोबाराय अभंगाच्या चौथ्या चरणात बोलतात. तुकोबाराय बोलतात येणं हा निसर्गाचा नियम आहे आणि जाणं हा सुद्धा निसर्गाचाच नियम आहे, पण आल्यानंतर काही ना काही कीर्ती इथं माग राहिली पाहिजे. मग कोणाला तरी आदर्श ठेवून इथं कीर्ती माग ठेवायची. मग कोणासारखी ठेवायची? अंबानी सारखी ठेवायची, रतन टाटा सारखी ठेवायची का गावच्या सरपंचासारखी ठेवायची?
हे आपल्या हातात आहे. का कोणासारखी ठेवायची? माझे ज्ञानोबरायांसारखी ठेवायची, तुकोबरायांसारखी ठेवायची, का एकनाथ महाराजांसारखी ठेवायची, नाथ बाबांसारखी ठेवायची, मुक्ताबाई सारखी ठेवायची, का जनाबाई सारखी ठेवायची? हे आपल्या हातात आहे. कोणासारखी कीर्ती ठेवायची हे आपल्या हातात आहे. तुका माने माझे हेची सर्व सुख, तुका माने माझा तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमाची उरे, कीर्ती मागे विठ्ठल 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 विठ्ठल. इथे येण्याचा योग माझे चुलते यांचं प्रथम पुण्यस्मरण. जेव्हा मी लहान होते ना तेव्हा मी त्यांच्यापाशीच असायचे. म्हणजे इथून मी ते मुंबईला असायचे आणि मी त्यांच्यापाशीच असायचे. त्यांच्या इतकं प्रेम माझ्यावर कुणीच केलं नाही. म्हणजे त्यांनी जेवढा जीव लावला तेवढा आतापर्यंत माझ्यावर कुणीच लावला नाही. जेव्हा ते मुंबईला असायचे ना तेव्हा ते एअरपोर्टवर काम करायला असायचे आणि येताना काही ना काही दररोज काहीतरी खाऊ आणायचे. पण माझ्या 2 भावांना उठवण्याच्या अगोदर मला उठवायचे. मग अक्षय भाईला उठवण्याच्या अगोदर, उमेश दादाला उठवण्याच्या अगोदर मला उठवायचे आणि मला खाऊन राहिलेला खाऊ त्यांना द्यायचे. इतकं प्रेम माझ्यावर होतं. आणि जेव्हा मी इकडं आले, जेव्हा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकण्याकरिता गेले, जेव्हा पहिलं कीर्तन माझं आमच्या सप्त्यात झालं तेव्हा मला म्हणायचे, तुझं कीर्तन चांगलं झालं, मोठी कीर्तनकार हो, मी तुला घेऊन कीर्तनाला तुझ्या सोबत येणार, मी ड्रायव्हर आणि तू कीर्तन करायचं, असं ते म्हणायचे. माझा जेव्हा दुसरं कीर्तन होतं आमच्याच गावात तेव्हा ते इंदापूरमध्ये थोडे आजारी होते, ॲडमिट होते आणि डॉक्टरला म्हणायचे मला माझ्या लेकीच्या कीर्तनाला जायचंय, माझ्या मुलीच्या कीर्तनाला जायचंय, मला सोडा. मग ते त्या कीर्तनाला आग्रह करून माझ्या कीर्तनाला आले आणि माझ्या पायापाशी बसायचे. जेव्हा तिसरं कीर्तन माझ्या मामाच्या गावाला होतं वालवडला, तेव्हा देखील तिकडं येण्यासाठी आग्रह करायचे. पण तेव्हा जरा जास्त सिरियस होते म्हणून पुण्याला होते. जास्त सिरियस असल्यामुळे डॉक्टरने त्यांना सोडलं नाही. आणि काही दिवसानंतर गेल्या वर्षी त्यांना या काळाने झडप मारली आणि ते गेले. विठ्ठल 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 विठ्ठल. मग मला सांगा, तुम्ही कधी विचार केलाय का करावं लागतं वर्षश्राद्ध, का करावं लागतं 10व, का करावं लागतं 13व? कधी विचार केलाय का करावं लागतं? आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण 16 प्रकारचे संस्कार सांगितलेत. किती? 16 प्रकारचे. आणि ते 16चे 16 संस्कार या जीवावरती होणं शक्य नाही. पण त्यातले 3 संस्कार मात्र या जीवावरती हमखास होतात. त्यातले 3 संस्कार. मग त्यातला पहिला संस्कार, बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळाच्या 12व्या दिवशी त्या बाळाचं नाव ठेवलं जातं. त्याला नामकरण संस्कार असं म्हणतात. मग मुलगी असेल तर डाव्या कानात आणि मुलगा असेल तर उजव्या कानात असं नाव ठेवलं जातं. दुसरा संस्कार तो म्हणजे ब्राह्मण काकाच्या साक्षीने आणि अग्नीच्या साक्षीने होतो, तो म्हणजे विवाह संस्कार. आणि तिसरा संस्कार तो म्हणजे शेवटचा संस्कार, अंतिम संस्कार, त्याला अंतिम संस्कार म्हणतात. व्यक्ती गेल्यानंतर तो केला जातो. आमच्याकडे व्यक्ती गेल्यानंतर केला जातो. तुमच्याकडे कधी करतात? गेल्यानंतरच करतात ना. विठ्ठल 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 विठ्ठल. मग मला सांगा, 16 मधून 3 गेले, किती राहिले? 13. मग 13 संस्कार राहिल्यामुळं आपल्या या जीवावर केला जातो, तो म्हणजे 13वा विठ्ठल 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 विठ्ठल. अजून एक सांगते, आपल्याकडे जीवखडा ठेवतात का? ठेवतात ना. माहिती आहे ना जीवखडा का नाही माहिती? मग मी सांगते, ऐका. एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या प्रेताच्या कडनं जेव्हा ते मडकं घेऊन फिरतात ना, आणि ते मडकं फोडण्याकरता एक खडा वापरला जातो. त्या खड्याचं नाव असतं जीवखडा. आणि तो खडा आपल्या घरामध्ये कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये कोऱ्या कागदात नाही तर कपड्यात गुंडाळून ठेवला जातो. आणि
खड्याच्या शेजारी एक दिवा ठेवला जातो, त्याला अखंड दिवा म्हणतात. म्हणजे तो 13 दिवस दिवा अखंड चालू असतो, कधीच विझत नाही. मग त्या 13 दिवस त्या जीवावर राहिलेले 13 संस्कार होतात, म्हणून करावा लागतो तो म्हणजे 13वा विठाला 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 विठाला. आणि एकदा का 13वा झाला का हा मनुष्य म्हणजे जो जीव गेलाय तो या मृत्यू लोकातून मुक्त होतो आणि यम दरबाराकडे निघायला त्याची वाटचाल सुरू होते. मग यम दरबाराकडे जायला त्याला 28 दिवस लागतात. किती? 28. मग अगोदरचे 13 आणि आत्ताचे 28 किती झाले? किती झाले? 41 दिवस. म्हणजे तो जीव 41व्या दिवशी एका वैतरणी नावाच्या नदीच्या काठावर येऊन पोचतो. मंडळी, ती वैतरणी नावाची नदी, त्या नदीचं वर्णन श्रीमद भागवत गीतेमध्ये पण आलंय. त्यात सांगितलं आहे की त्या नदीत 28 नरकांची घाण असते. मग त्या नदी पार करायला पोहता तरी नाही येत, पोहून तर जाता येत नाही. मग ती नदी पार करण्याकरता त्या नदीच्या कडेला एक कामधेनू नावाची गाय असते आणि त्या गायीच्या पाठीवर बसून हा जीव पहिल्या तीरावर जातो, म्हणजे पलीकडल्या साईडला जातो. पण ती गाय पण इतकी हुशार असती, ती गाय त्यालाच बसवती. त्याने एकदा तरी आयुष्यामध्ये गोदान केलंय, एकदा तरी गोदान केलं त्यालाच बसवते. आणि ज्यांनी कुणी नाही केलं त्यावेळेस दशक्रिया विधीला ब्राह्मण काका सांगतात, सोन्याची करा, चांदीची करा असं सांगतात. मग सोन्या चांदीची करण्यापेक्षा जिवंत असतानाच गोदान केलेलं काही वाईट आहे? मग जिवंत असताना गोदान करा, जिवंत असतानाच दान करा. मंडळी, ती गाय त्या जीवाला पहिल्या तीरावर नेऊन सोडते. मग नंतर या जीवाला ती नदी पार करण्याकरता 59 दिवस लागतात. किती? 59. मग अगोदरचे 41 आणि आताचे 59 किती झाले? किती झाले? हा, 100. आजोबांचं गणित जास्तच स्पष्ट आहे. मग 100व्या दिवशी हा जीव यम दरबारामध्ये जाऊन पोहोचतो आणि पोहोचल्यानंतर तिथं गेल्यानंतर आपल्या पाप पुण्याचं काहीतरी करावं लागेल ना. मग तिथं गेल्यानंतर आपल्याला एक वकील लावावा लागतो. तो वकील काय साधा सुद्धा वकील नसतो, काय काळ्या पांढऱ्या कपड्यातला वकील नसतो. तो वकील ओरिजिनल सरकारी वकील असतो. आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला एक वकील लावावा लागतो, तो म्हणजे त्याचं नाव चित्रगुप्त. आणि तो चित्रगुप्त आपल्या तिथं गेल्यानंतर फाईल तपासतो. प्रत्येकाची फाईल असते आणि प्रत्येकाची फाईल तपासतो. कोणाकोणाची बांध कोरले, कोणाकोणाची लग्न मोडली, कोणाकोणाची भांडणं लावली, कोणाकोणासोबत भांडणं केली, सगळ्या फाईली तपासतो. आपलं सगळं लिहिलेलं असतं, सगळं. कोणाकोणाच्या चोरी केल्या हे सगळं लिहिलेलं असतं, त्यात सगळं लिहिलेलं असतं. आणि मग नंतर फाईल तपासल्यानंतर त्या चित्रगुप्ताला केस तर लढवायची. मग त्या चित्रगुप्ताला ती केस लढवण्याकरिता 265 दिवस लागतात. किती? 265. मग मला सांगा, अगोदरचे 100 आणि आताचे 265 किती झाले? 365. म्हणजे 365व्या दिवशी या जीवाला निकाल मिळतो, निकाल लागतो या जीवाचा. आणि ते 365व्या दिवशी येतं ते म्हणजे वर्षश्राद्ध. विठाला 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 विठाला. शास्त्रामध्ये या वर्षश्राद्धाला अजून एक नाव आहे, पुण्यस्मरण. का बरं? कारण या जीवाने आयुष्यभरात केलेलं पुण्य आणि या मृत्यू लोकामध्ये निर्माण करून ठेवलेली संतती, त्या संततीने एका वर्षात केलेलं पुण्य, त्या दोन्ही पुण्याची जेव्हा बेरीज होते त्याला म्हणतात पुण्यस्मरण. विठाला 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 विठाला. मग आता हा जीव मुक्त होतो. आपल्याकडे पित्र घालतात का नाही जेवायला? घालतात ना पित्र. महिन्याला पित्र असतात बघा, घालतात का?
महिला मंडळ तुम्हाला विचारते घालतात का? घालतात. मग ते पित्र आपला कसा टाइम असतो, सकाळी उठल्यावर चहा लागतो, मग नंतर नाश्ता, मग नंतर जेवण, पुन्हा संध्याकाळी चहा लागतो ना. तसं त्या पित्रांचा देखील टाइम ठरलेला असतो. त्यांना महिन्याला भूक लागते, मग नंतर भूक लागल्यानंतर आपण इथं जेवायला घालायचं आणि तिथं त्यांचं पोट भरतं. आता तुम्ही म्हणाल महाराज इथं जेवाय घालायचं आणि वर कसं पोट भरण बरं? आता आपण म्हणल्यावर मी जेवण केलं तुमचं पोट भरण का? नाही का नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज तिथं जेवण घालायचं आणि त्याला वर कसं पोट भरतं? ऐका, तुमच्याकडे मोठे मोठे मोबाईल असतात का नाही? आहेत ना सगळ्यांकडे मोठे मोठे मोबाईल. मग काढा पटापटा मोबाईल सगळ्यांनी, पटकन काढा. पुरुष मंडळी तुमच्याकडे तर असतात, काढा काढा. आजोबा काढलं का? हा, त्यात मग ॲप्लिकेशन असतात, यूट्यूब, व्हॉट्सअप, फोन पे, गुगल पे असतात ना, असतात का? हां, त्यातलं फोन पे हे ॲप्लिकेशन उघडायचं. उघडलं का? आणि त्याच्यावर मी सांगते तो नंबर डायल करायचा. करा 8605126060. केला का? केला का? आणि त्याच्यावर सगळ्यांनी फक्त 10,000 टाकायचं. टाकलं का? आ टाकलं ना? हां, आता तुम्ही मला माझ्या हातात पैसे दिले का? दिले का? नाही, पण माझ्या अकाउंटवर जमा झाले का? नाही झाले ना. तसं खाली आपण पित्र जेव घातलं की वर त्यांना पोट भरतं. आता ऐका, महाभारतातला फेमस कॅरेक्टर महारथी कर्ण, तो कर्ण आपलं स्वतःचं शरीर इथून सोडून गेल्यानंतर, त्यानं वर गेल्यानंतर तो एका महिन्याले भूक लागल्यानंतर म्हणतो, मला चित्रगुप्ता भूक लागली, मला काहीतरी खायला दे. मग चित्रगुप्त म्हणतो, तू जिवंत असताना तू अन्नदानच केलं नाही. मग तो कर्ण म्हणतो, चित्रगुप्ता तुझ्या गोळ्या बिळ्या संपल्या का काय? गोळ्या संपल्या काय? अरे खाली जाऊन विचार. जर खाली जाऊन विचारलं, दान हा शब्द काढला की पहिलं नाव माझं येतं. कोणाचं? माझं येतं. जा खाली जाऊन विचार. तेव्हा चित्रगुप्त म्हणतो, आवाज खाली, आपल्याकडे सगळे फाईल आहे त्या. थांब, मी म्हणलं का तू दान केलं नाही, मी अन्नदान केलं नाही असं तुला म्हणलं. जेव्हा केव्हा तुझ्याकडे अन्नदान मागण्याकरता एखादा व्यक्ती आला तर तू हे बोट घ्यायचा आणि विदुष्ट राजाच्या घराकडे दाखवायचा. मग तू हेच बोट घे ना आपल्या तोंडामध्ये घाल. मग त्या चित्रगुप्ताला एका बोटावर भूक भागावी लागली. आपण तर 7-7 दिवस फुकटच्या पंक्ती आणतो की सप्त्याच्या. आपल्याला काय करावं लागन? विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे उपदेश करतात आणि उपदेशाचा विषय असा आहे, तुकोबाराय म्हणतात, तो देव आहे ना, तो भगवान परमात्मा तुम्ही आपलासा करून घ्या, त्या देवाला तुम्ही आपलासा करून घ्या. पण लोकांना उपदेश हा शब्द कानावरती पडल्याबरोबर लोक म्हणतात, महाराज का देव तो आपलासा करून घ्यायचा? कशाकरिता तो देव आपलासा करून घ्यायचा? काही न तर त्याच्याही पुढे जाऊन प्रश्न केले, महाराज देव आपलासा केलाच पाहिजे का? केलाच पाहिजे का? काही न तर त्याच्याही पुढे जाऊन प्रश्न केले, महाराज तो देव नाहीच आपलासा करून घेतला तर काय होईल? तर तुकोबाराय बोलतात, अरे बाबा तो देव नाहीच आपलासा करून घेतला तर उत्तर ऐका, तुला मरेपर्यंत सगळं जीवन हे दुःखातच जगावं लागलं. सगळं जीवन दुःखातच जगावं लागलं. तुला सुख नावाची गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. तेने विना जीवा सुख नोहे. जीवा 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 तेने विना जीवा सुख नोहे. म्हणजे भगवान परमात्मा आपलासा करून घेतल्याशिवाय तुम्हाला सुख प्राप्त होऊ शकत नाही. तुम्हाला जर वाटतच असेल की आपल्याला सुख प्राप्त व्हावं तर त्या भगवान परमात्म्याला तुम्ही आपल्यास घेऊन घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय एवढंच करून थांबले नाहीत. मग काय केलं तुकोबारायांनी? मग त्या देवाला स्वतःच्या जीवनामध्ये अनुभव घेतला, त्या देवाला आपलंस केलं, स्वतः त्या देवाची भक्ती केली आणि भक्ती साधनाच्या द्वारे त्या देवाला आपलंस करून घेतलं. आणि एवढंच नाही तर त्या देवाला
एका दुर्डीमध्ये भरलं, एका टोपलीमध्ये भरलं आणि ती टोपली डोक्यावर घेतली आणि सगळ्यांच्या दारोदार गल्लोगल्ली जाऊन म्हणत होते. काय म्हणत होते? देव घ्या कोणी, 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 काय वाजवा देव पहिला घ्या मंडळ? कोणी, देव घ्या 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 कोणी. आई ताला घर पुसोनी, आई ताला घर पुसोनी, आई ताला घर पुसोनी, आई ताला घर पुसोनी. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी. त्या देवाला आपलंसं करून घ्या असं तुकोबरायांनी सांगितले. पण लोक म्हणतात महाराज तो देव आम्हाला लागत नाही, तो भगवान परमात्मा आम्हाला लागत नाही असं तुकोबराय म्हणतात, असं तुकोबरायांना म्हणतात लोक. आणि लोक बेजबाबदारपणाचं उत्तर देतात. लोक उत्तर काय देतात? देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुदले धागे. तुकोबरायांना लोक म्हणतात आम्हाला तो देव, तुमचा देवरूपी माल आम्हाला लागत नाही. तुकोबराय म्हणतात तुम्हाला तो देवरूपी माल लागत नाही ना, बरं नका घेऊ आमचा देवरूपी माल, नका घेऊ, ठेवतो माल गुंडाळून. पण तुम्हाला सुख हवंय का? सुख सुख पाहिजे का? मग लोक म्हणतात तर महाराज आम्हाला सुख पाहिजे, आम्हाला सुख लागतंय, सुखाची गरज आहे, आम्हाला सुख पाहिजे, द्या महाराज. महाराज म्हणतात आता कसे आले बर लाईनीवर, आता आले का लाईनीवर? तुकोबराय म्हणतात अरे बाबांनो, मग मी मगाशापासून तुम्हाला तेच सांगतोय, अरे कोणीतरी देव घ्या, म्हणजे देव म्हणजेच सुख आणि सुख म्हणजेच देव. विठ्ठल 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 विठ्ठल. देव आणि सुख नाव जरी दोन असली ना तरी वस्तू मात्र एकच आहे. देव आणि सुख नाव किती आहेत? दोन, पण वस्तू मात्र एकच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही साधं उदाहरण घ्या ना, साधं. तुम्हाला दिवा आणि प्रकाश नाव किती आहेत? दोन. नाव जरी दोन असली तरी वस्तू मात्र एकच आहे, वस्तू एकच आहे. बघा आपण ठरवलं दिवा विजवायचा आणि प्रकाश तसाच राहून द्यायचा, राहील का हो? घोटाळा होईल ना असं म्हटल्यानंतर. अरे दिवा ज्या क्षणी विजतो त्या क्षणी प्रकाशही संपतो. म्हणून तुकोबराय बोलतात देव आणि सुख नाव जरी दोन असली तरी वस्तू मात्र एकच आहे. आणि हेच जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात बोलतात. आपुला तो एका देवा कारुणी घ्यावा, आपुला तो एका, आपुला तो एका देवा कारुणी घ्यावा, आपुला तो एका देवा कारुणी घ्यावा,
एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे. मंडळी, बाप म्हणजे काय? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. कधी रागवला तर ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी ओढी. कधी तिखट वागला तर आयुष्यभराची गोळी तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे शिस्तबंध धाक आहे. जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रामध्ये दीपस्तंभाची झाक आहे तो म्हणजे बाप आहे. बापाचं काळीज आणि बाप समजून घेतला पाहिजे. कधी बाप बोलेल, कधी रागवेल, कधी मारेल, कधी शिव्या देईल, पण आपल्या चुका सुधराव्या म्हणून. आई तशा चुका सुधराव्या म्हणून झटत नसते. आई आपल्या चुका पदरात घेते, पण बाप चुका सुधराव्या म्हणून रात्रंदिवस झटत असतो. ज्या घरात बाप असतो त्या घराकडे वाईट नजरेनं पाहण्याची कोणाकडेच हिंमत नसते. पण ज्या घरात बाप नसतो त्या घराला कोणी पण दगड मारतं, कोणी पण दगड मानतं. मला जेव्हा या जगात विचारलं जातं या जगात सर्वात श्रीमंत कोण, या जगात सर्वात श्रीमंत तोच ज्याच्याकडे आई वडील आहेत, तो जगात सर्वात श्रीमंत. आणि या जगात यशस्वी कोण, या जगात यशस्वी तो ज्याला आई वडिलांची किंमत कळली, तो यशस्वी. या जगात महान कोण, ज्याच्याकडे आई वडील पण आहेत, ज्याला आई वडिलांची किंमत ही कळली आणि आई वडिलांची सेवा ही घडाली, तो सर्वात महान. आणि या जगात नालायक कोण, तर ज्याला आई वडील आहेत पण त्याची किंमत ही कळली नाही, त्यांची सेवा ही घडली नाही आणि आई बापाला वृद्ध आश्रमात ठेवणारा, त्रास देणारा तो नालायक. अरे मेलेल्या मड्यावर तर सगळीच रडतात रे, पण जिवंत असताना जो पुत्र सांभाळतो तो खरा पुत्र असतो. म्हणून यशाची शिखरे चढणाऱ्या प्रत्येक मुलाला माझं एक सांगणं आहे. प्रत्येक मुलांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील इमारतीचा पाया तो म्हणजे बाप आहे. जर तो पाया खचतच नाही म्हणून इतकी मोठी इमारत आपल्या आयुष्यामध्ये उभा राहते. बाप हमालासारखा राब राब राबतो घरामध्ये, हमालासारखा राब राब राबणारा तो म्हणजे बाप आहे. आणि आपण म्हणतो त्या बापाच्या कष्टावरती आपण शिकतो, मोठं होतो, पुढे जातो आणि त्याच बापाला येऊन म्हणतो आम्ही तुमच्यापेक्षा कर्तृत्ववान आहोत, तुम्ही काय केलं आमच्यासाठी, तुम्ही काय केलं आमच्यासाठी. मुलांना वाईट वळण लागू नये म्हणून तो बाप रात्रंदिवस झटत असतो. मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून रात्रंदिवस प्रयत्न करत असतो, तो म्हणजे बाप. आपल्या घरी आपण जेव्हा लहानपणी आजारी असायचो ना, त्यावेळेस रात्री अपरात्री तो बाप आपल्याला दवाखान्यात पाठीवर बसवून न्यायचा, तो म्हणजे तो बाप. आणि आपण म्हणतो काय केलं आपल्या बापाने आपल्यासाठी, काय केलं आपल्या बापासाठी. मंडळी, ज्याला जाऊन विचारा, ज्याला आई बाप नाहीत, म्हणजे ज्याचे आई बाप लहानपणीच गेले, त्याला जाऊन विचारा आई बापाची किंमत काय असते. आपण त्याला जाऊन विचारा, मग तुम्हाला किंमत कळेल, मग तुम्हाला त्याची किंमत कळेल. आपण म्हणतो काय केलं आपल्या बापाने आपल्यासाठी. लहानपणी आपल्याला आई सांगते हे करू नको बाबा मारतील, ते करू नको बाबा मारतील, शाळेत जा बर का नाहीतर बाबा मारतील, अभ्यास कर नाहीतर बाबा मारतील. पोरांना वाटतं शाळेत नाही गेलं तरी बाबा मारतील, अभ्यास नाही केला तरी बाबा मारतील, बाबा मारतील, बाबा मारतील. हा बाबा फक्त मारण्याकरिता जन्माला आलेला आहे का काय, असं पोरांना वाटतं. पोरांनो, बापाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. बापासारखं प्रेम दुसरा कोणीच करू शकत नाही. आपण कोणाचं तरी ऐकण्यापेक्षा आपल्या बापाचं ऐका, त्यातच आपलं भलंय. त्यांचाच आदर करा, त्यांचाच सन्मान करा. जर आपण नाही सन्मान केला तर आपली मुलं आपला सन्मान करणार नाहीत. आपण जर त्यांचा सन्मान नाहीच केला तर आपली मुलं आपला सन्मान करणार नाहीत. आपण म्हणतो आईच्या पायात स्वर्ग आहे, पण त्या स्वर्गाचा दरवाजा तो बाप आहे. त्या बापाचा तो दरवाजा जर उघडला तरच आपल्याला स्वर्गात जाता येतं, अन्यथा नाही. जर आपण तो स्वर्गाचा दरवाजा उघडला तरच आतमध्ये जाता येतं. आई झाल्याशिवाय आईची किंमत कळत नाही आणि बाप गेल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. बाप गेल्याशिवाय
बापाची किंमत कळत नाही. ज्या घरात बाप असतो ते घर वजनदार असतं. कसं वजनदार असतं. आणि ज्या घरातून बाप निघून जातो त्या घरातलं वजन सुद्धा त्या बापासोबत निघून जातं. वजन सुद्धा त्या बापाकडे निघून जातं. डोंगराच्या आड गेलेला सूर्य पुन्हा पुन्हा दिसेल, पण एकदा का मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा कधीच दिसू शकणार नाही, पुन्हा कधीच दिसत नाही. म्हणून आता या दादानं आता आम्ही कुणाकडे बघावं बाबा म्हणून, कुणाकडे बघावं? कुणाला किती पैसे दिल्यानंतर यम म्हणेल बाबा तुझा पप्पा परत घेऊन जा, तुझा बाबा परत घेऊन जा. या मला किती पैसे दिल्यानंतर यम माघारी देईल. यम म्हणेल अरे बाबा मला माझाच बाबा दाखवता आला नाही, तुझा काय दाखवू? कुणाला यांनी बाबा म्हणावं, कुणाला आम्ही पप्पा म्हणावं, कुणाला काका म्हणावं? ऐका, आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत बाप नावाचा सूर्य असतो ना तोपर्यंत आपला सुखाचा दिवस कधीच मावळत नाही. आणि ज्या वेळेस आपल्या घरातून बाप निघून जातो, एक वेळेस आपल्याला कळेल पोथी पुराण, पण बाप नावाचा ग्रंथ कधीच कळणार नाही. बाप नावाचा ग्रंथ कधीच कळणार नाही. विठ्ठल 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 रती माई के दुखाची जनती नाही आदि अंती अवसान. तुकोबाराय म्हणतात तो अविनाशी भगवान परमात्मा आहे ना, तो तुम्ही आपलास करून घ्या, त्या देवाला तुम्ही आपलास करून घ्या. हेच जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात अविनाशकारी आपुल्यायचे 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 मनाला मी पिसे गोविंदाचे मनाला मी पिसे गोविंदाचे छत्रपती शिवाजी महाराज की जय. रती माई के दुखाची जनते रती माई के दुखाची जनते मनाला मी पिसे गोविंदाचे मनाला मी पिसे गोविंदाचे धर्मवीर संभाजी महाराज की जय. रती माई के दुखाची जनते रती माई के दुखाची जनते अविनाशकारी आपुल्यायचे मनाला मी पिसे गोविंदाचे अविनाशकारी आपुल्यायचे मनाला मी पिसे गोविंदाचे 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 अविनाश करी आपुलिया आईसे मनाला वे पिसे गोविंदाचे. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई
किती वर्ष जगलं याला फार किंमत नाही, पण त्यांनी जगून काय केलं याला फार किंमत आहे. त्यांनी जगून काय केलं याला फार किंमत आहे. आपण बसलो तर आपल्यासोबत 4 जणांनी बसावं, आपण उठलो तर आपल्यासोबत 4 जणांनी उठावं. आपण यदा कदाचित हे जग सोडून गेलो तर ज्याला ज्याला कळेल, ज्याला ज्याला समजेल त्यांनी सर्वांच्या डोळ्याचं पाणी आलं पाहिजे. एवढं गोड जीवन जगावं, एवढं गोड जीवन जगावं. आता ज्ञानोबराय 17व्या वर्षी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. 22व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. तुकोबराय 41 वर्ष 1 महिना 17 दिवस जगले. त्यांनी अनेकांचा उद्धार केला. जीवन जगत असताना अनेकांचा उद्धार केला. परंतु महाराष्ट्राची अस्मिता, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक फक्त 51 वर्ष जगले. त्यांनी 17व्या वर्षी हातात तलवार घेतली आणि 27व्या वर्षी जावळीच्या खोऱ्यात घुसून अफजल खानाचा वध करणारा आणि 32व्या वर्षी महाराष्ट्रातून आग्र्याला जाऊन औरंगजेबाचा समाचार घेणारा या पाठीवर एकाच वीर जन्माला आला, ज्याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डगरावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डगरावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डगरावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डगरावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डगरावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डगरावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डगरावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डगरावर. इतकं गोड जीवन जगावं. घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला. आणि शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. महाराष्ट्राच्या मातीला म्हणून म्हणावंसं वाटतं, अंधार पडत चाललाय, दिवा पाहिजे. अंधार पडत चाललाय, प्रकाशाकरता दिवा पाहिजे. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीला जिजाऊचा शोभा पाहिजे. जिजाऊचा शोभा पाहिजे. त्यांचं कर्म तसं होतं, त्यांचं कर्म तसं होतं. माणसांनी कर्म चांगलं केलं पाहिजे. माणसांनी कर्म चांगलं केलं पाहिजे. 33 कोटी देवांची अब्जावती मंदिर आहेत. 33 कोटी देवांची अब्जावती मंदिर आहेत. पण माझ्या राजाचं एकही मंदिर नसताना सर्वांच्या हृदयात मंदिर असणार, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यांचं कर्म तसं होतं. त्यांचं कर्म तसं होतं. माझा राजा देव नव्हता, पण माझ्या राजामुळे देव मंदिरात आहे, हे कधीच विसरू नका. माझा राजा देव नव्हता, पण राजामुळे देव मंदिरात आहे, हे कधीच विसरू नका. तुम्ही कर्म चांगलं करा. माणसाने कर्म चांगलं केलं पाहिजे. आणि मग कर्म चांगलं केल्यानंतर काही ना काही कीर्ती इथं मागं राहते. काही ना काही सत्कीर्ती या जगामध्ये मागं राहते. आणि हेच जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगाच्या 4थ्या चरणात बोलतात. तुका म्हणे का मरणाची सारे. 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 तुका म्हणे का मरणाची सारे.
मागे एरती माईके दुःखाची जनाती एरती माईके दुःखाची जनाती उत्तम जीवरे चिरती मागे उत्तम जीवरे चिरती मागे एरती माईके दुःखाची जनाती एरती माईके दुःखाची जनाती नाही आर्याते अवसान नाही आर्याते अवसान एरती माईके दुःखाची जनाती एरती माईके दुःखाची जनाती दुःखाची जनाती दुःखाची जनाती इतकं भारी म्हणतात. तुम्ही काय करता? त्यांच्याकरता टाळ्या तरी वाजवा बसून बसून. मृदुंगाचार्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. माझ्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. पेटी मास्तरसाठी एकदा टाळ्या वाजवा. मुलांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा. तुमच्यासाठी तर मोठ्याने वाजवा. मग आता तुकोबराय म्हणतात, एवढं सगळं जरी नाही कळलं तर मग काय येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरद शेवटी बा कळ बांधून नेईल. सरद शेवटी बा सरद शेवटी बा कळ बांधून नेईल. सरद शेवटी बा रचना धनी
शिवकन्या शिवरायांच्या वागे आम्ही शिवकन्या झाशीच्या राणी आम्ही शिवकन्या शिवरायांच्या वागे आम्ही शिवकन्या जिजाऊच्या लेकी आम्ही मराठमोळी शान तलवारीच्या पाठी आम्ही भगवानची जान जिजाऊच्या लेकी आम्ही मराठमोळी शान तलवारीच्या पाठी आम्ही भगवानची जान भाईचंद्र कोर मनगटाचा हाई जोर भाईचंद्र कोर मनगटाचा हाई जोर गनिमती रडू या मातीच्या कन्या झाशीच्या राणी आम्ही शिवकन्या शिवरायांच्या वागे आम्ही शिवकन्या झाशीच्या राणी आम्ही शिवकन्या शिवरायांच्या वागे आम्ही शिवकन्या माझी जाऊची पुण्याई कशी आली अपळाला माझी जाऊची पुण्याई कशी आली अपळाला तो बाबाचा बाबा राजशिव जन्माला 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 स्वराज्य स्थापण्यासाठी जन केले को जाते 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 घेऊन भगवा तो हाती स्वराज्य स्थापण्यासाठी 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 आई जाई आईची बाई आई जाई आईची बाई आशीर्वाद तो पाठी आशीर्वाद तो पाठी दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती 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 शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी आईचा जो गवा मागे आईचा जो गवा मागे आईचा जो गवा मागे आईचा जो गवा मागे वैता सारोने माळ विघालिना वैता सारोने माळ विघालिना आती बोधाचा झेंडा विखेरिना आती बोधाचा झेंडा विखेरिना भेद रहिता मारिसी जाईना रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते 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 लोण्याचा गोळा तुला मी खायला देते लोण्याचा गोळा तुला मी खायला देते खायला देते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते सोन्याला जाते पाणी घेऊन येते लागली आता उलगा उमटला पाऊल ग लागली आता उलगा उमटला पाऊल ग आई तू येणं गेलं ग अंगबाई आई तू येणं गेलं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं 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 ग विक्रमाद्वारे बोल बोल तो देखा विक्रमाद्वारे विक्रमाद्वारे बोल बोल तो देखा विक्रमाद्वारे विक्रमाद्वारे
आमच्याच घरी माझ्या चुलत्याचं प्रथम पुण्यस्मरण. त्यांच्या चरणी सर्वांच्या चरणी नतमस्तक, तुमच्या चरणी नतमस्तक, गायनाचार्यांच्या चरणी नतमस्तक. माझ्याच कीर्तनासाठी उपस्थित आमच्या गावातील भजनी मंडळ असतील, शेजारच्या गावातील भजनी मंडळ असतील, माझा भाऊ माझ्या मुंबईवरून माझ्या कीर्तनासाठी आला, त्यांच्या चरणी नतमस्तक, सर्वांच्या चरणी नतमस्तक तुमच्यासाठी. आणि ज्या आई वडिलांनी माझा जन्म घेण्याचा प्राधान्य निर्माण करून दिलं, ज्या गुरुजींनी माझ्या मस्तकावर हात ठेवून मला शिकवलं, त्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक. आमच्या भक्तिवेदांत इंटरनॅशनल वारकरी गुरुकुलचे गुणवान विद्यार्थी यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक. आणि कीर्तनाला पूर्ण विराम. तुकाराम तुकाराम